आई आणि मुलाची प्रेरणादायी गोष्ट. परीक्षेच्या काळातील खरी साथ. उन्हाळ्याच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. घरात सगळीकडे शांतता होती. पण एका मुलाच्या मनात वादळ चालू होतं. पुस्तक उघडलेलं होतं, पण अक्षर दिसत नव्हती. डोळ्यात भीती होती. मी पास होईन का? त्यावेळी त्याच्या मागे शांतपणे उभी होती त्याची आई. रोहित नावाचा एक मुलगा होता. परीक्षा जवळ आल्या होत्या. सगळे म्हणत होते, "अभ्यास कर, अभ्यास कर." पण रो रोहित घाबरला होता. "मला काही येत नाही. मी नापास झालो तर सगळे काय म्हणतील?" तो पुस्तकांसमोर बसायचा, पण मन लागत नव्हतं. एक दिवस तो रडत बसला होता. आईने पाहिलं. आई हळूच त्याच्या जवळ बसली. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ती म्हणाली, "काय झालं बाळा?" "आई, मला भीती वाटते. मला अभ्यास होत नाही. मी नापास झालो तर?" आई हसली. ती म्हणाली, "बाळा, परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. परीक्षा म्हणजे फक्त एक पायरी आहे." आई म्हणाली, "तू चालायला शिकत होतास तेव्हा किती वेळा पडलास?" रोहित म्हणाला, "खूप वेळा." आई म्हणाली, "मग तू चालायला सोडलं का?" रोहित म्हणाला, "नाही." आई म्हणाली, "मग अभ्यास का सोडतोस?" रोहित शांत झाला. आईने एक पुस्तक उचललं. ती म्हणाली, "हे पुस्तक तुझा शत्रू नाही. हे तुझा मित्र आहे. दररोज थोडा अभ्यास कर. मोठं डोंगर एकदम चढता येत नाही. पण एक एक पाऊल टाकलं तर शिखर गाठता येतं." दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित उठला. आई आधीच उठलेली होती. आईने दूध दिलं. ती म्हणाली, "आज फक्त 2 तास अभ्यास कर. जास्त नाही. मन लावून कर." रोहित अभ्यासाला बसला. हळूहळू त्याला समजू लागलं. त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. दररोज आई त्याला विचारायची, "आज काय शिकलास?" तो सांगायचा. आई कौतुक करायची. ती म्हणायची, "शाब्बास." त्या एका शब्दामुळे रोहित खुश व्हायचा. परीक्षेचा दिवस आला. रोहित तयार झाला. तो थोडा घाबरला होता. आईने त्याच्या कपाळावर हात ठेवला. ती म्हणाली, "भीती नको. तू मेहनत केली आहेस. देव तुझ्यासोबत आहे." निकालाचा दिवस आला. रोहित धावत घरी आला. तो ओरडला, "आई, मी पास झालो." आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "मला माहीत होतं." त्या दिवशी रोहितला समजलं, आई फक्त जेवण बनवत नाही. आई धैर्य देते. आई फक्त काळजी करत नाही. आई आत्मविश्वास देते. जग सगळं सोडून जाईल, पण आई कधी सोडून जात नाही. परीक्षा गुणांनी जिंकता येते, पण आयुष्य आत्मविश्वासाने जिंकता येते. आणि आत्मविश्वास देणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई. जर तुमच्या आयुष्यात आई आहे, तर तुम्ही कधीही एकटे नाही. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत राहा.